नमस्कार. रेखा रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मका उत्तप्पा बनवूया. ते बनवण्यासाठी हे आपलं नेहमीचं डोसासाठी जे आपण मिश्रण वापरत असतो ते घेतलेलं आहे. मी तयार मिश्रण आहे. डाळ तांदूळ भिजत घालून मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. दही आहे, उकडलेला बटाटा, 1 वाटी मका घेतलेला आहे मी सोलून, मिरची आणि अद्रक. कृतीला सुरुवात करूया. प्रथम दही, बटाटा, 1 वाटी मका, अद्रक आणि मिरची हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. मोठ्या भांड्यामध्ये मी हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. अशा पद्धतीचं हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. हे बघा, मऊसर वाटलेलं आहे मी. आता हे वाटलेलं मिश्रण आपण त्या पिठामध्ये मिक्स करून घेऊया. चांगल्या प्रकारे हे मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर गॅसवरती पॅन ठेवून फोडणीचा एक तडका देऊया आपण या पिठाला, जेणेकरून आपला हा मक्याचा उत्तप्पा चवीला लागेल. पॅन गरम झालेला आहे. यामध्ये आपण आता 1 चमचा शेंगा तेल टाकूया. मोहरी, जिरे आणि मी थोडा ओवा सुद्धा वापरणार आहे फोडणीला, जेणेकरून हा मक्याचा उत्तप्पा पचायला सोपा जाईल. मिक्सरला वाटत असताना आपण मिरची टाकलेली आहे, त्याच्यामुळे फोडणीला लाल तिखट वगैरे टाकण्याची आवश्यकता नाही. फक्त जिरे, मोहरी आणि ओवा टाकलेला आहे मी. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कढीपत्ता वगैरे हे सर्व टाकू शकता. सर्वात शेवटी थोडंसं हिंग टाकूया. शेवटी हिंग टाकल्यामुळे हिंग करपत नाही, म्हणून मी सर्वात शेवटी हिंग टाकत असते. सोडा टाकल्यानंतर अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपण उत्तप्पा बनवायला घेऊया. बघा, आपण पाहू शकतो सोडा टाकल्यानंतर पीठ छान पद्धतीने हलकं झालेलं आहे. डोसा तवा गरम करून घेतलेला आहे मी. थोडंसं तेल टाकूया. छान प्रकारे जाळे आलेले आहे आपल्या ह्या मक्याच्या उत्तप्प्याला. दही टाकलेलं आहे, सोडा टाकलेला आहे आणि पीठ सुद्धा छान प्रकारे भिजलं गेलेलं आहे. कडेने थोडंसं तेल टाकूया.
सर्व बाजूनी आपल्याला हा उत्तप्पा भाजला की नाही बघायचं आहे आणि मग पलटून घेऊया. प्रेस करून घेऊया थोडंसं. गॅस बंद करून घेऊया आणि आता आपला हा छान पद्धतीने झालेला मक्याचा उत्तप्पा प्लेटमध्ये काढून घेऊया. अशा पद्धतीने आपला हा हेल्दी आणि पौष्टिक नाश्त्यासाठी मक्याचा उत्तप्पा तयार झालेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही दह्यासोबत, कोशिंबीरसोबत किंवा सॉस, टोमॅटो चटणी कशासोबतही आवडीनुसार खाऊ शकता. रेसिपी कशी वाटली मैत्रिणींनो नक्की कळवा आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीने मका उत्तप्पा बनवून बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.